तर पाकिस्तानची पाणी कोंडी करण्यासाठी भारताने आता रणनीती आखल्याचं पाहायला मिळतंय। सिंधू पाणी वाटप करार स्थगित करण्यात आलाय आणि 3 टप्प्यात पाणी रोखलं जाणार आहे। जलशक्ती मंत्रालयाकडून पाणी रोखण्यासाठी 3 टप्प्यांचं प्रेझेंटेशन देखील सादर करण्यात आले। सिंधू नदी वाटप करारातील 7 नद्यांवरील धरणांची उंची वाढवली जाणार आहे। नद्यांचं पाणी इतरत्र वळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। नद्यांवरील धरणातला गाळ काढून साठवण क्षमता वाढवली जाणार आहे। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आता या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून अनेक राजनैतिक निर्णय घेतले जात आहेत। त्यातच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू जलवाटप करार। पण ही 3 टप्प्यांमध्ये पाणी रोखलं जाणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे आणि यामुळे पाकिस्तानची अडवणूक नेमकी कशी होईल? नक्कीच सिंधू जलवाटप कराराच्या अनुषंगाने आपल्या जवळपास 37 वेगवेगळे जे छोटे मोठे प्रकल्प आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे की या प्रकल्पांच्या मार्फत आपण तिथे विद्युत निर्मिती करतो, परंतु ते पाणी हे आपण आपल्या उपभोगी वापरासाठी त्याचा उपयोग करत नाही। त्याचं कारण असं आहे की सिंधू जल कराराअंतर्गत ते सगळं पाणी हे पाकिस्तानला सोडण्यात यावं अशी तरतूद आहे। परंतु आता सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर हे जे वेगवेगळे आपले हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्सच्या धरणांमध्ये ते पाणी अडवलं जाणार आहे आणि पाकिस्तानला ते पाण्याचा प्रवाह हा पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखला जाणार आहे। आणि ते कसं करायचंय तर त्याची जी पूर्वतयारीची बैठक काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडली। त्यामध्ये विदेश मंत्री एस जयशंकर होते, त्यांच्यासोबत केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील होते आणि परराष्ट्र खात्यातील तसेच जलशक्ती खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये 3 टप्प्यात एकूण हे पाणी थांबवायचं असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या 3 टप्प्याचं प्रेझेंटेशन हे करण्यात आलंय। पाणी थांबवण्यासाठी म्हणून आतापर्यंत भारताने तिथल्या नद्यांमधला गाळ कधी काढलेला नव्हता, तर गाळ काढून आपल्या बाजूच्या नद्यांमधील खोली वाढवली जाणार आहे जेणेकरून तिथे पाणी साठवण्याची क्षमता वाढावी। तसंच हे पाणी थांबवत असताना स्ट्रॅटेजिकली कशा प्रकारे पाकिस्तानचं जास्तीत जास्त नुकसान होईल या दृष्टीने म्हणून या सिंधू जल करारा वाटपाच्या स्थगितीच्या अनुषंगाने एक अंमलबजावणीचा प्लॅन हा तयार करण्यात आलेला आहे आणि या प्लॅन बाबतचं ब्रीफिंग हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल देण्यात आले। त्यामुळे काल या प्लॅनवर एक फायनल अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय आणि 3 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजिकली हे पाणी थांबवलं जाणार आहे जेणेकरून पाकिस्तान हा पाण्याशिवाय आणि पाकिस्तानची जी शेती खूप मोठ्या प्रमाणावर पाण्यावर अवलंबून आहे ती शेती करणं पाकिस्तानला शक्य होणार नाही। 80 ते 85% हे पाण्यासाठी पाकिस्तानची डिपेंडन्सी ही सिंधू आणि इंडस व्हॅलीतील नद्यांवर आहे। त्यामुळे सिंधूच्या नद्या जर पाणी प्रवाह हे पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखले गेले तर त्याचा निश्चितच गंभीर परिणाम पाकिस्तानवर होऊ शकतो। आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर काल संध्याकाळीच मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सनी स्वतःला पहलगाम हल्ल्यापासून पाकिस्तानच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सनी स्पष्ट केलंय की आमचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नाहीये, भारत उगाचच आमच्यावरती आरोप लावतोय आणि जर आमच्या इंडस व्हॅली कराराच्या अनुषंगाने जर सिंधू जलवाटप कराराच्या अनुषंगाने काही चुकीची पावलं जर भारताने उचलली तर मात्र आम्ही त्याला ऍक्ट ऑफ वॉर कन्सिडर करू, म्हणजे ही युद्धाची कारवाई आहे किंवा एक प्रकारे तुम्ही युद्ध घोषित करते आमच्या विरोधात असं आम्ही त्याला गृहीत धरू असं पाकिस्तानने म्हटलंय। त्यामुळे जसं 1971च्या युद्धाच्या वेळी कदाचित झालं होतं की 6 महिने त्यामुळे भारताकडून काय राजनैतिक पावलं उचलली जातात आणि त्यामुळे पाकिस्तानची अडवणूक कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर भारताने सिंधू पाणी वाटप करार रोखल्यावर पाकिस्तान